आज आपणाला सिमिलॅरिटीमध्ये पुढचा घटक बघायचा आहे तो असा आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, थोडक्यात BPT. मराठीमध्ये याला प्रमाणाचं मूलभूत प्रमेय असं म्हटलं जातं. आता प्रमेय काय, थेरम काय आहे बघा. इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ ए ट्रायंगल, इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ ए ट्रायंगल intersect the remaining sides in two distinct points, then the line divides the sides in the same proportion. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्या त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूंना जर भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. म्हणजे AP छेद PB इज इक्वल टू AQ छेद QC. हे आपलं काय आहे, साध्य आहे. आता पक्ष काय, इन ट्रायंगल ABC लाईन L पॅरलल साइड BC and line L intersect side AB and side AC in points P and Q respectively. आता या ठिकाणी आपण साध्य काय करायचं आहे ते लिहूया. AP छेद PB इज इक्वल टू AQ छेद QC. आता पुढचा मुद्दा, प्रूफ लिहित असताना आपल्याला काय कन्स्ट्रक्शन करावी लागते का, ते करावे लागणार आहे आपल्याला. आता कन्स्ट्रक्शन आपण काय करणार आहे बघा. ड्रॉ सेगमेंट PC अँड सेगमेंट BQ. आपणाला PC आणि BQ हे जोडायचं आहे. आता प्रथम आपण BQ जोडू. नेहमी कन्स्ट्रक्शन हे डॉटेड लाईन करायची म्हणजे आपल्याला लक्षात येतं. तर BQ जोडल्यामुळे काय होतं बघा, या ठिकाणी दोन त्रिकोण तयार होत आहेत. कोणते दोन त्रिकोण, ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल PQB. आता हे जे दोन ट्रायंगल आहेत हे दोन ट्रायंगल समान उंचीचे आहेत. हा विशाल कोण त्रिकोण आहे, हा लघु आहे. आपण इथून जर लंब काढला तर ही जी उंची ही याही त्रिकोणाची असेल, याही त्रिकोणाची असेल. आणि म्हणून या दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ, समान उंचीच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे संगत पायाच्या प्रमाणात असतात. हा जो आपण प्रॉपर्टी पाहिलेली आहे या प्रॉपर्टीनुसार आपल्याला या ठिकाणी पहिले विधान लिहिता येईल बघा. एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल टू AP अपॉन PB. आता या ठिकाणी आपल्याला याला काय म्हणता येईल, एरिया प्रोपोर्शनेट टू बेसेस. विधान नंबर 1. हे दोन त्रिकोण समान उंचीचे आहेत म्हणून त्यांची क्षेत्रफळ संगत पायाच्या प्रमाणात. आता आपण या ठिकाणी बघा PC जोडलं तर काय होईल बघा, इकडे दोन त्रिकोण तयार होतील. ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल PQC. लक्षात येते का बघा, ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल PQC. आता हे दोन त्रिकोण सुद्धा समान उंचीचे आहेत आणि मग यांची क्षेत्रफळ संगत पायांच्या प्रमाणात. हे दुसरे विधान आपल्याला लिहिता येईल. एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC इज इक्वल टू AQ अपॉन QC. विधान नंबर 2. एरिया प्रोपोर्शनेट टू बेसेस म्हणजे समान उंचीच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ संगत पायांच्या प्रमाणात AQ छेद QC. आता तिसरे विधान आपल्याला या ठिकाणी करायचं ते असं, तर BC समांतर L आणि याच्यामध्ये हे जे दोन त्रिकोण दिसत आहेत आपल्याला बघा, ट्रायंगल PQB
अँड ट्रायंगल पी क्यू सी. या दोन ट्रायंगलचा बेस पी क्यू आहे आणि हाईट सेम आहे, कारण हे दोन त्रिकोण समांतर रेषामध्ये बद्ध आहे. दोन समांतर रेषामधील लंबांतर सर्व ठिकाणी सारखं असतं आणि म्हणून या ठिकाणी हे दोन त्रिकोण समान उंचीचे आहेत. त्यांची क्षेत्रफळ पाया समान, उंची समान, क्षेत्रफळ समान. आणि याच्यावरून आपल्याला तिसरे विधान करायचं आहे ते असं, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. याला म्हणे विधान नंबर 3. आता विधान नंबर 1, 2, 3 कडे जरा बघा. विधान नंबर 1 आणि 2 ची डावी बाजू अंश एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू, दुसऱ्या विधानाचा अंश तोच आहे. आता छेद बघा, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी आणि एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. आपण तिसऱ्या विधानामध्ये काय सिद्ध केलं, तर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी, कारण हे दोन त्रिकोण समांतर रेषामध्ये बद्ध आहेत, पायासारखे आहे, उंचीसारखे. आणि म्हणून विधान नंबर 1 आणि 2 च्या डाव्या बाजू सारखे आहेत. विधान नंबर 1 आणि 2 च्या डाव्या बाजू सारखे आहेत आणि म्हणून आपल्याला पुढचे विधान असं लिहिता येईल. विधान पुढचा, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. हे विधान नंबर 1, 2 आणि 3 वरून हे विधान आपल्याला लिहिता आलं. 1, 2 and 3. आता विधान नंबर 1 आणि 2 च्या डाव्या बाजू सारखे असतील हे विधान लिहिलं तर उजव्या बाजू सारखे असतील आणि म्हणून आपल्याला पुढचं विधान लिहिता येईल. विधान नंबर 1 आणि 2 वरून ए पी छेद पी बी इज इक्वल टू ए क्यू छेद क्यू सी. आणि हे आपलं साध्य आहे. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्या त्रिकोणाच्या उरलेल्या बाजूला प्रमाणात विभागत असेल, दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. आता या प्रमेयाचा आपल्याला कॉन्व्हर्स बघायचं आहे. आता कॉन्व्हर्स म्हणजे काय, तर या थेरममध्ये जे पक्ष होतं ते कॉन्व्हर्समध्ये साध्य होणार आहे, म्हणजे साध्य आहे ते पक्ष असणार आहे. आता थेरम काय आहे बघा, कॉन्व्हर्सचं, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आता हे विधान आपल्याला असं म्हणता येईल, इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल इन द सेम रेशो देन द लाईन इज पॅरलल टू द थर्ड साइड. आता इथं काय असतं कॉन्व्हर्समध्ये, त्रिकोणाच्या दोन बाजूंना एखादी रेषा प्रमाणात विभागत असेल, म्हणजे ए पी छेद पी बी इज इक्वल टू ए क्यू छेद क्यू सी या गुणोत्तरात जर विभागत असेल तर ती रेषा लाईन एल पॅरलल साइड बी सी हा आपला या ठिकाणी कॉन्व्हर्स आहे. आता कॉन्व्हर्स जो आहे या कॉन्व्हर्सचं विधान आपल्याला परीक्षेला याचं काही प्रूफ नाही, त्यामुळं आपण ते काय बघणार नाही. तर पुढचं आपण थेरम बघणार आहे. जर पॉज कर. थेरम आपला आहे, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचं प्रमेय. आता थेरम काय बघा, द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ ए ट्रायंगल डिवाइड्स द साइड अपोजिट to the angle in the ratio of the remaining sides. The bisector of an angle of a triangle divides the sides opposite to the angle in the ratio of the remaining sides. त्रिकोणाचा कोन दुभाजक, हा कोन दुभाजक समोरील बाजूला ए
छेद EB इज इक्वल टू AC छेद BC किंवा CA छेद CB या गुणोत्तरामध्ये विभागतो, हे आपलं या ठिकाणी प्रमेय आहे. त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय. हे प्रमेय महत्त्वाचं. याच्यावर हमखासपणे बोर्डाला एक उदाहरण विचारलं जातं. तर या ठिकाणी आपलं गिवन काय लिहिता येईल बघा. इन ट्रायंगल ABC बायसेक्टर ऑफ अँगल C इंटरसेक्ट सेगमेंट AB इन पॉइंट E. हे आपलं गिवन आहे. टू प्रूव्ह आपल्याला काय करायचं आहे. टू प्रूव्ह बघा, प्रूव्ह असं आहे AE छेद EB, AE छेद EB इज इक्वल टू CA छेद CB, CA छेद CB. आता या ठिकाणी हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन काय करायचे आहे. तर हा जो काय अँगल बायसेक्टर आहे C, या अँगल बायसेक्टरला पॅरलल ड्रॉ अ लाईन पॅरलल टू रे C passing through the points B, extend AC so as to intersect it at point D. AC पुढे वाढवा, C ला समांतर असणारी B बिंदूमधून जाणारी रेषा काढा, ती ज्या बिंदूमध्ये छेदते त्या बिंदूला D नाव द्या. हा बिंदू आला D. ही पॅरलल आहे कुणाला, CE ला. AC आपण पुढे वाढवतोय. तर हे आपली कन्स्ट्रक्शन आहे. आता सिद्धता कशी द्यायची आहे बघा. आता सिद्धता देत असताना आपण कन्स्ट्रक्शन काय केली. CE पॅरलल BD आणि AD ही जर त्याची छेदिका असेल, AD ही जर ट्रान्सव्हर्सल असेल, तर हा जो कोन आहे अँगल ACE आणि अँगल CDB हे अँगल जे आहेत हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, संगत कोन आहे. आणि संगत कोन एकरूप असतात. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पहिलं विधान या ठिकाणी मानता येते असं, अँगल ACE इज इक्वल टू अँगल CDB आणि याला आधार लिहिता येईल करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स याला म्हणे विधान नंबर 1. आता दुसरे विधान आपल्याला मांडायचं आहे ते असं, BC ट्रान्सव्हर्सल असताना, CE पॅरलल BD आणि BC ट्रान्सव्हर्सल असताना हा जो अँगल आहे हा अँगल आणि हा अँगल, हे अँगल जे आहेत हे अल्टरनेट अँगल्स आहेत. आणि अल्टरनेट अँगल्स काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. आणि म्हणून आपल्याला पुढचे विधान मानता येईल ते असं, अँगल ECB इज इक्वल टू अँगल CBD. याला आधार द्यायचा अल्टरनेट अँगल, अल्टरनेट अँगल्स. विधान नंबर 2. आता तिसरे विधान आहे ते पक्षामधलं आहे. पक्षामधले विधान काय आहे. तर CE हे अँगल बायसेक्टर असेल तर अँगल ACE कॉन्ग्रुएंट अँगल BCE. पक्षानुसार किंवा गिवन नुसार आपल्याला असं म्हणता येईल, बट अँगल ACE कॉन्ग्रुएंट अँगल ECB. याला आधार देऊया गिवन. याला म्हणायचे विधान नंबर 3. आता या तिन्ही विधानाकडे बघा. आता तिन्ही विधानाकडे बघितल्यानंतर आपल्याला काय, तिसरे विधान काय,
अँगल ए सी कॉन्ग्रंट अँगल ई सी बी. म्हणजे ह्या डावीकडचे कोण एकरूप आहे, डाव्या बाजू एकरूप आहे, म्हणून या ठिकाणी या उजव्या बाजू काय असतील, एकरूप असतील. आणि म्हणून पुढचे विधान आपल्याला लिहिता येईल, देअरफॉर अँगल सी बी डी, अँगल सी बी डी इज इक्वल टू अँगल सी डी बी. हे कशावर लिहिलं आपण, 1, 2 आणि 3 या विधानावर. आता आपल्याला काय काय आपण दाखवलं बघा, अँगल सी बी डी हा कोण या कोणाशी येतो, म्हणजे हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण आपल्याला समद्विभुज त्रिकोण दिसतोय, आयसोसेलिस ट्रायंगल. आणि मग इन ट्रायंगल सी बी डी, इन ट्रायंगल सी बी डी जर हे दोन कोण एकरूप असतील तर त्या कोणासमोरील बाजू काय असतील, कॉन्ग्रंट असतील. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल, इन ट्रायंगल सी बी डी हे कोण जर एकरूप असतील तर कोणासमोरील बाजू एकरूप. देअरफॉर इन ट्रायंगल सी बी डी साइड सी बी कॉन्ग्रंट साइड सी डी, साइड अपोजिट टू कॉन्ग्रंट अँगल्स. आता जर बाजू एकरूप असतील तर त्यांची मापं समान असतात, समान लांबीचे असतात, म्हणून आपल्याला म्हणता येईल सी डी इज इक्वल टू सी डी. आता आपण पुन्हा काय करायचं आहे बघा, हा मोठा त्रिकोण विचारात घ्यायचा, ट्रायंगल सी ए बी डी. या ट्रायंगलमध्ये सी पॅरलल बी डी. आपण आताच बीपीटी थेरम पाहिलं, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्या त्रिकोणाच्या उरलेल्या बाजूंना प्रमाणात विभागते. म्हणजे इन ट्रायंगल ए बी डी इफ सी पॅरलल बी डी, देन आपल्याला असं म्हणता येईल ए अपॉन ई बी इज इक्वल टू ए सी अपॉन सी. पुढचे विधान लिहिता येईल आपल्याला, इन ट्रायंगल ए बी डी, इन ट्रायंगल ए बी डी सी पॅरलल बी डी, देन बाय बीपीटी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. पुढचे विधान आपल्याला लिहिता येईल, ए छेद ई बी इज इक्वल टू ए सी छेद सी डी. हे कशावर लिहिलं आपण, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बाय बीपी. आता इथं आपण वर काय सिद्ध केलंय बघा, सी बी इज इक्वल टू सी डी, म्हणजे सी डीच्या ऐवजी आपल्याला काय ठेवता येईल, सी बी. आणि म्हणून पुढचं विधान लिहिता येईल आपल्याला, ए अपॉन ई बी इज इक्वल टू ए सी म्हणजे सी ए अपॉन सी डीच्या ऐवजी आपल्याला काय लिहायचं आहे, सी डीच्या ऐवजी लिहायचं आहे सी बी अपॉन सी बी. आणि हेच आपलं काय आहे, साध्य आहे. तर या ठिकाणी हे थेरम संपतं. तर ही दोन्ही प्रमेय काय करा, घरी वहीमध्ये लिहा.